अहिल्यानगरमधील कोपरगाव शहरातील मोहनी राजनगर भागात बुधवारी 24 सप्टेंबर रोजी रात्री 2 गटांमध्ये झालेली तुंबळ हाणामारी आणि दगडफेक अत्यंत गंभीर वळण घेत आहे। या घटनेनं परिसरात आणि शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी गेलेले शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे व यमनाजी सुंबे या पोलिसांवरच बेभान जमावानं जीवघेणा हल्ला केला। या भयंकर दगडफेकीत हे दोन्ही पोलीस जखमी झाले। या प्रकरणी जखमी पोलीस ज्ञानेश्वर भांगरे यांच्या फिर्यादीवरून शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल आव्हाड, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी यांच्यासह 74 जणांवर सरकारी कामात अडथळा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न अशा विविध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याने आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे। पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस कर्मचारी वाद मिटवण्यासाठी गेले असताना आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला। त्यांनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड व दगड यांचा वापर करून पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला। या प्रकरणी केवळ हाणामारी नाही तर पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत।